अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्व संकटांचे हरण करणारा असा गुरुचरित्रातील 14वा अध्याय। श्री गुरुचरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नम। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्त परियसा जय जाजी योगेश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील चैत्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदारवतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती एकोणी शिष्याचे वचन संतोष करे सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे एक शिष्य शिखामणी भिक्षा केली ज्यांचे भुवनी तयावरी संतोषाने प्रसन्न झाले परियसा तया सांगदे द्विजासी श्री गुरु बोलते संतोषी भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुझवेरी एकोणीशी गुरुचे वचन सायदेव विप्र करी नमन माथा ठेवणे चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी आम्हासी मागे नाही काता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसे विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने सेवा करीतो द्वारी अवनी महाक्रूर असे प्रीती सवरी ब्राह्मणासे घात करीतो जीवेसी याचे करणे आम्हासी बोलावितसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषणे श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाते विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या भय सोडून तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषणे प्रिय भावे पुनरी वाटेल आम्हापासी जोवरी तू परतनी असी असो आम्ही भुवनी तू या आलिया संतोषी जाऊ आम्ही येथूनी तुझे वंश परंपरी सुख नांदती पुत्र पोत्रे अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होते शताविषी ऐसावर लादोन निघे सायदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला तरी तयाजवळी कालांतक यमत ऐसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालरूप होता झाला विन्मुख होणे गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु होय तया जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलापासी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी एरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण काळ मृत्यूने बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तू काय श्री गुरु कृपा होय ज्यासे यमाचे भय नाही ऐसे बरी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्त केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय जावळा होय त्यासी जागृत होणे परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तयेवेळी स्मरण झाले तयेवेळी धावता गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा जेथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रेभूषण देऊनी निरोप देतो वेळी संतोषने द्विजवर आला ग्राम वेगवस्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरु चरण दर्शन देखून या श्री गुरुशी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषने श्री गुरुमूर्ती तया द्विज आश्वातिथी दक्षिण दिशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनयुत असे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विन देखा राहू न शके एक क्षण एका संसार सागर तारका तुझे देखा कृपा सिंधू भक्त वसेल तुझी ख्यात आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुश्री विनवी विप्र भावेसी संतोषणे अविनयसी श्री गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असते दक्षिणी पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्हा तुमचे गावासमेत वास करून निश्चित कलत्र पुत्र इष्टभांत मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असेल सुखे सकळ अरिष्ट केली दुःखे म्हणून हस्त ठेवीती मस्तके भाक देते तयेवेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वजनात तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले तेथे श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरू नृसिंह सरस्वती प्राख्यान सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायदेव प्रधान नाम चतुरोध्याय श्री गुरुदेव चरणार्पणस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 39 श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।